आता आजपासून आपण जास्ती डीप मध्ये सगळे अनालिसिस चालू करणार आहे. अनालिसिस चालू करताना आपल्याकडे अनालिसिस साठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातली सगळ्यात कॉमनली सगळ्या लोकांना माहिती असलेली खूप पॉप्युलर असलेली मेथड म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. पण आपण ज्या प्रकारे ट्रेडिंग करतो ते आहे टेक्नो फंडा. म्हणजे आपण टेक्निकल पण स्टडी करणार आणि फंडामेंटल पण स्टडी करणार. पण त्यासाठी त्याचं नेचर कसं आहे हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. सो फंडामेंटलला मी नेहमी बघतो की इट इज ॲज अ कॅरेक्टर ऑफ द कंपनी. कॅरेक्टर का म्हणतो? कारण कुठलेही कॅरेक्टर सहजासहजी चेंज होत नाही. आपण जेव्हा म्हणतो की हे या व्यक्तीचं कॅरेक्टर आहे, तेव्हा ते दर 2 तासांनी चेंज होतं का? नाही चेंज होत. नाही. बरोबर. टेक्निकली इज अ मूड ऑफ द कंपनी. म्हणजे एखादा माणूस असा आहे की ज्याचं कॅरेक्टर एकदम शांत आहे, तो किती पण काही झालं तरी जास्ती चिडत नाही. असा माणूस पण कधीतरी 2 तासासाठी 3 तासासाठी एकदम भडकलेला असू शकतो. हो. म्हणजे कॅरेक्टर आणि मूड या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण जर आपल्याला असं सापडलं की एखादा अग्रेसिव्ह कॅरेक्टरवाला माणूस आहे आणि याचा सध्या मूड पण खूप अग्रेसिव्ह आहे. म्हणजे एकाच वेळेस कॅरेक्टर पण चांगलं आहे आणि त्याचा मूड पण चांगला आहे. अशा दोन्ही गोष्टी जर आपल्याला एकदम सापडल्या तर आपण नेहमी म्हणणार की तो व्यक्ती आपल्यासाठी सुटेबल आहे, चांगला आहे. बरोबर? बरोबर. सो फंडामेंटलचा उपयोग बेसिकली आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी करतो. लॉंग टर्म म्हणजे कशी, ज्याला म्हणतात की बाय आणि होल्ड. की एखादी चांगल्या कॅरेक्टरवाल्या कंपनीशी दोस्ती करायची आणि त्याला आयुष्यभरासाठी आपल्याबरोबर ठेवायचं. कारण त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, तर आज ना उद्या कधी ना कधी आपल्याला ते रिटर्न चांगले मिळतील. ठीक आहे. बरोबर. फंडामेंटली कंपनीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण फक्त बायर असतो. तिथे आपण शॉर्ट सेल नाही करू शकत. आणि हा फंडामेंटल अनालिसिसचा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. करेक्ट. सो टेक्निकल जेव्हा आपण करतो तेव्हा तिथे आपल्याला दोन्ही साईड ओपन होतात. आपण बाय साईडला पण जाऊ शकतो आणि शॉर्ट साईडला पण जाऊ शकतो. जर आपल्याला दिसलं की कंपनीचा मूड खराब झालाय तर आपण शॉर्ट करून पैसे कमवू शकतो. आपल्याला दिसलं की कंपनीचा मूड चांगला आहे तर आपण लॉंग करून पैसे कमवू शकतो. मग जर आपल्याला फंडामेंटल अनालिसिसने लॉंग टर्मच्या कंपन्या निवडायच्या असतील तर आपण कशाचा आधार घेणार? त्याच्यासाठी मग आपल्याला वेगळी त्यांची रिपोर्ट जे असतात त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यातही प्रकार आहे की क्वालिटी अनालिसिस, क्वांटिटी अनालिसिस. तर त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला रिझन वरती यावं लागेल की ही कंपनी या प्राइसला घेण्यासारखी आहे का? जर असेल तर ती खरंच लॉंग टर्म होल्ड करण्यासारखी आहे का? मग यासाठी त्याची फेअर व्हॅल्यू किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू सापडण्याचा प्रयत्न फंडामेंटल अनालिसिस मध्ये केला जातो. सो फंडामेंटल बेसिकली anticipating future of the company. But whereas technical analysis is purely based on history of the company. त्याच्यात आपण फ्युचर प्रेडिक्ट करत नाही. जे काही पास्ट मध्ये झालंय त्याच्या आधारावरती आपण विचार करतो की ओके, ते पास्ट मध्ये असं झालं तर आता पुन्हा तसं होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण ती कंपनी घेतो. जेव्हा फंडामेंटली कंपनी घेतली जाते तेव्हा ती कमीत कमी प्राइसला घेण्याचा प्रयत्न लोकांचा असतो. वेरॅज टेक्निकल मध्ये म्हटलं जातं की ट्रेंड इज युअर फ्रेंड. म्हणजे एखादी कंपनी ट्रेंडिंग दिसायला लागली की मग आपण त्याच्यात उडी येतो. म्हणजे कंपनी 10 वरती असेल तेव्हा फंडामेंटल अनालिसिस वाले त्याच्यात उडी येणार. आपण मात्र त्याच्यात प्राइस मुवमेंट कडे थोडंसं लक्ष ठेवून असणार की प्राइस मुवमेंट जर 10 वरून 20 वरती गेली, 20 वरून 30 वरती गेली तर आपण म्हणणार ओके, याची ट्रेंड आता अप ट्रेंड चालू झालाय आणि मग आपण त्याला. त्यामुळे ऍज अ टेक्निकल अनालिसिस ट्रेंड इज मोर इम्पॉर्टंट आणि ऍज अ फंडामेंटल अनालिसिस बेसिंग इज मोर इम्पॉर्टंट. की एका पर्टिक्युलर प्राइस जवळ तो स्टॉक बरेच दिवसांसाठी थांबलेला आहे आणि मग तिथनं त्याने अपवर्ड जर्नी चालू केली. तो मोस्टली हे ब्रेकआउट ट्रेडर्स असतात फंडामेंटल अनालिसिस वाले. लोक मग म्हणतात की मी फक्त फंडामेंटल अनालिसिस करून कंपनी घेतो, किंवा काही लोक म्हणतात की मी फक्त टेक्निकल अनालिसिस करून कंपनी घेतो. तर मी सजेस्ट करतो की आपण दोन्ही पण वापर करायला पाहिजे.
कारण फंडामेंटल टेल्स अस व्हॉट टू बाय आणि टेक्निकल टेल्स की ऍट व्हॉट प्राइस वी शुड बाय. म्हणजे आता आपण रिलायन्सचं जर एक्झाम्पल घेतलं हा हा तर रिलायन्सच्या एक्झाम्पल मध्ये एक गंमत दाखवतो. पण सर एक क्वेश्चन होता. हम्म. जर आपण निफ्टी 50 मधल्या कंपनीज आपण जर बघणार असू तर हम्म. मग आपल्याला फंडामेंटल वगैरे बघायची काही गरज नाही. का नाही, आहे ना, 100% आहे. कारण अच्छा. निफ्टी 50 मध्ये ज्या कंपन्या असतात त्या फक्त मार्केट कॅपिटल वाईज ठरवल्या जातात, राईट. पण ज्याचं मार्केट बरोबर. कॅपिटल मोठं आहे तो रिटर्न पण चांगलेच देतो असं थोडीच आहे. त्याच्यामुळे आपला जो दृष्टिकोन आहे तो नेहमी रिटर्न ओरिएंटेड आहे. मी जर 100 रुपये टाकले तर त्याचे पटकन 200 रुपये कोण करून देतोय अशा कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे. जर मी फक्त निफ्टी 50 मधल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय याचा अर्थ असा झाला की मी फक्त अशा कंपन्यांकडे अट्रॅक्टेड आहे की ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे. पण खूप मोठा पैसा असणं आणि त्या पैशावरती रिटर्न कमवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो आपला उद्देश नेहमी सेकंड पार्टकडे लक्ष देण्याचा आहे. रिटर्न कुठली कंपनी देते. मग जर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटल फक्त 50 लाखाचं आहे आणि त्याच्यावरती ती रिटर्न 2 करोडचा कमवते आणि एखादी कंपनी आहे की जिच्याकडे 2 करोडचं कॅपिटल आहे आणि त्याच्यावरती ती 10 लाखाचं रिटर्न कमवते. सो आपण नेहमी पहिली कंपनी चूज करणार की जिथे कमी कॅपिटलवरती ते जास्त रिटर्न कमवतात. त्याच्यामुळे त्याच्यातही आपण फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस वापरणार आणि मग कंपनी सिलेक्ट करणार. ठीक आहे. सो रिलायन्स सारखी कंपनी, आता रिलायन्स आपण म्हणतो ना की रिलायन्स चांगली कंपनी, ती चांगली रिटर्न देते. पण इथे जर बघितलं हा एवढा पिरियड बघा, डिसेंबर 2009 टू डिसेंबर 2019, 10 वर्षाचा पिरियड आहे. आणि ही जी गॅप आहे ती 1200 टू 500 म्हणजे 600-700 रुपयाच्या रेंजमध्ये हा स्टॉक 10 वर्ष होता. ज्यांनी कोणी 2009 मध्ये रिलायन्स मध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्यांना प्रॉफिट मध्ये येण्यासाठी 2019 पर्यंत वाट बघावी लागली. पण ज्यांनी कोणी 2019 मध्ये इन्व्हेस्ट केलंय त्यांना पुढच्या 2 वर्षात त्यांची इन्व्हेस्टमेंट डबल ट्रिपल होऊन मिळाली. सो आपण या कंपन्यांकडे लक्ष देणार की जे आपल्याला कमी वेळात जास्ती रिटर्न देतात. नाहीतर मग तसा रिटर्न तर आपल्याला सेव्हिंग अकाउंटवर आपण मिळतोय, ते 2% 3% मिळतोय. पण आपल्याला तसं नकोय ना की वर्षाला 2% 2-3% मिळणार कंपन्या. यासाठी आपण टेक्निकल्स मध्ये ट्रेंडवरती जास्ती भरोसा ठेवणार. ही जी एंट्री असेल इथे मोस्टली फंडामेंटल अनालिसिस जे असतील ते बाय करणार. ते म्हणणार की कंपनी चांगली आहे, त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, सो जितक्या कमी प्राइसला मला मिळेल तितकं ते चांगलं आहे. सो बेसिकली फंडामेंटल अनालिसिस करणारे जे असतात ते ऍव्हरेजिंग ही कन्सेप्ट वापरतात. जर एखाद्या इथे कुठे बाय केलं असेल 2800-3000च्या जवळपास, सो तो काय म्हणणार 3000ला मी बाय केलं होतं. का बाय केलं होतं? कारण समजा रिलायन्स कंपनी म्हणजे ऍपल फोन आहे. ऍपल फोन कोणा पण मिळाला तर तो आनंदाने घेणार ना. तो म्हणतो 3000ला मला पाहिजेच होता, मी घेतलाय, पण आता तोच फोन मला डिस्काउंट मध्ये मिळतोय, 3000च्या ऐवजी 800 रुपयात मला मिळतोय. तर आपण असं म्हणणार का नाही 800 रुपयात मिळणारा जास्ती क्वांटिटी बाय करू ना. तो हा जो अप्रोच आहे हा फंडामेंटल अनालिसिस आहे. कंपनी चांगली निवडली आहे पण त्याला माहिती आहे की आज न उद्या मला त्याच्यात प्रॉफिट मिळणारच आहे, म्हणून तो लॉंग टर्म साठी होल्ड करतो 10 वर्ष 20 वर्ष. पण अशा कंडिशन मध्ये 10 वर्ष होल्ड केला तरच त्याला फायदा आहे. जर एखादा 2 वर्षात 3 वर्षात निघाला तर त्याला फायदा नाही होणार, त्याला लॉसेस वेअर करावे लागणार आहे. म्हणून मग ज्याचे पण टर्म त्याचा पण व्ह्यू लॉंग टर्म आहे हे फंडामेंटल अनालिसिस असतात. ज्यांचा पण शॉर्ट टर्म आहे, मग कंपनी कुठली पण असू दे, मी नेहमी सांगतो की टेक्निकल अनालिसिस साठी बिहाइंड द स्क्रीन नाव काय आहे त्याचा आपल्याला फरक पडत नाही. चार्टवरती काय दिसतंय ह्याला आपण ट्रेड करणार आहे. मग ते रिलायन्स असू दे, L&T असू दे, ABB असू दे किंवा कमोडिटी करन्सी काहीही असू दे, स्क्रीनवरती नाव काय आहे त्या स्टॉकचं याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण पुन्हा याच्यातही सायकोलॉजी येते. गंमत अशी असते की जेव्हा रिलायन्स बघतो, इन्फोसिस बघतो, TCS बघतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला हॅपी ट्रिगर म्हणजे हॅपी इमोशन ट्रिगर होतात की हा चांगल्या कंपनी, आपण याच्यात चांगल्या दृष्टीनेच बघायला लागतो. याच्यात किती पण निगेटिव्हिटी असली दिसत होतं आपल्याला या कॅन्डलला की 2-3 हजारचा स्टॉक हळूहळू खाली 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 येतोय, तरी लोक विश्वास ठेवायला तयार होत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने रिलायन्स ही चांगलीच कंपनी आहे. पण जो लॉस होतो तो बाहेर पडायला पाहिजे ना.
यावेळेस जेव्हा रिलायन्स खाली पडत होता तेव्हा अपोज दुसऱ्या कुठल्या कंपनी असतील की ज्याच्यामध्ये रिटर्न चांगले मिळतात. म्हणून मग नावाकडे लक्ष देऊ नका, कारण नावाकडे लक्ष दिलं की तुमची सायकोलॉजी चालू होते तिथे, आणि सायकोलॉजी चालू झाली की मग चुकीचे डिसिजन घेतले जातात. तसंच अच्छा. प्राइसकडे पण लक्ष द्यायचं नाही, कारण हा जो कॉलम असतो, हा कॉलम पण तुमच्या इमोशन्स ट्रिगर करतो. हा इमोशन कशा ट्रिगर करणार? तर जर एखादा चांगला स्टॉक तुम्हाला ₹5,000 मिळतोय, तर तुम्ही हम्म. फिअर इमोशन त्याच्यात जाग येणार. बापरे, 5,000चा स्टॉक आहे, खाली पडला तर बरोबर. 5,000 माझे. पण तोच स्टॉक तुम्हाला एखादा ₹5 स्टॉक दिसला तर म्हणतात गेले तर किती जातील? ₹5च जातील ना. पण हा, तिथे हा. हा विचार करत नाही की ₹5चे ₹5 गेले म्हणजे 100% गेले तुमचे. हा विचार तिथे येत हम्म. नाही. कारण तिथे आपण रुपीज मध्ये जे नेहमी विचार करत असतो ना, त्या प्रकारे आपण विचार करतो. त्याच्यामुळे इमोशन्सला कंट्रोल ठेवण्यासाठी नाव आणि प्राइस ह्या 2 गोष्टी झाकून ठेवा आणि फक्त चार्टवरती काय दिसतंय त्याच्यावरती डिसिजन घ्या. मग त्याच्यानंतर वाटलंच तर बघा की नाव काय आहे त्या स्टॉकचं. त्याच्यानंतर बघा की प्राइस काय आहे? कुठल्या प्राइसला मला घ्यायला सजेस्ट केले चार्टने. त्याच्यामुळे ॲज अ हम्म. टेक्निकल अॅनालिस्ट आय ऑल्वेज बिलीव्ह ऑन चार्ट्स. त्याचं अजून एक महत्त्वाचं कारण, चार्ट्स आर अर्ली इंडिकेटर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द कंपनी. कारण बऱ्याचदा काही चांगल्या गोष्टी असतात, काही खराब गोष्टी असतात, की ज्या कंपनीच्या अंतर्गत लोकांनाच फक्त माहिती असतात. डायरेक्टर लोक, अच्छा. त्याची मंडळी, त्या गोष्टी बाहेर यायला हम्म. बराच वेळ लागतो आणि त्या बाहेर कशा येतात, एक मोठी न्यूज बनवून येतात. जेव्हा न्यूज बनवून बरोबर. येतात तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवा की आपण वी आर द 6th रेसिपंट ऑफ दिस न्यूज. कुठली पण न्यूज जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा सगळ्यात पहिले ती डायरेक्टर लोकांना माहिती असते, त्या कंपनीच्या ओनरला माहिती असते, त्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना थोड्याफार प्रमाणात माहिती असते, हम्म. कंपनीच्या डायरेक्टरच्या नातेवाईकांना माहिती असते. मग जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत त्यांच्याकडे त्या न्यूज जातात पहिल्यांदा की असं काहीतरी होतं, कारण त्यांचे संबंध चांगलेच आहे कंपनीच्या डायरेक्टर लोकांशी. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग ते न्यूज चॅनलच्या लोकांकडून पोहोचते. मग तिथल्या म्हणजे हे प्रत्येक लेवलला एक एक स्टेप डाऊन जशी जशी न्यूज येत जाते तसं प्रत्येक ट्रेडिंग होते तिथे. प्रत्येक जण त्याच्यातनं प्रॉफिट काढायचा प्रयत्न करतोय. न्यूज जर चांगली असेल तर बाय करून, न्यूज जर खराब असेल तर सेल करून. सो आपल्यापर्यंत हम्म. येईपर्यंत ऑलरेडी 6 वेगवेगळ्या लेवलवरती बाईंग किंवा सेलिंग झालेलं आहे. सो वी आर हा. ऑलरेडी वेन वी आर ट्रेडिंग न्यूज. पण जेव्हा आपण चार्ट बघतो तेव्हा आपण नेहमी क्राऊडच्या खूप पुढे असतो. आणि खूप ट्रेडिंग करताना चार्टचा वापरच करत नाही. दे जस्ट टेक ऑन नेम ऑफ द कंपनी अँड प्राइस ऑफ द कंपनी, राईट. बरोबर. न्यूज बेस्ड खूप ट्रेडर्स असतात. न्यूज आल्यानंतर मग मी ट्रेड करणार. सो ते खूप लेट हम्म. असतात त्या सगळ्या गोष्टी. आपण जर चार्ट नुसार ट्रेड केलं तर आपल्याला हे कळत नाही की कोण बाय करते किंवा कोण सेल करते किंवा व्हाय इट इज गोइंग अप, व्हाय इट इज गोइंग डाऊन. आपल्याला ह्या 2 गोष्टी कळत नाही. पण आपल्याला हे लक्षात येतं की इथे कुठेतरी हेवी बाईंग होतंय. खूप लोक बाईंग करतायत. मग ते कोण बाय करताय? डायरेक्टर बाय करताय का त्यांची फॅमिली बाय करतेय? का एखादा मोठा इन्व्हेस्टर त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय? या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही. अं, त्याचे पण सर, हा जिथे बाईंग होतं म्हणजे याचा अर्थ कोणीतरी सेल पण करतंय ना, मग आपण बाईंगचाच विचार करत कसं चालत नाही? बाईंग होत आहे आणि त्यावेळेस प्राइस वरती जात आहेत. आता इथे कसं असतं, ह्याच्यात मी नेहमी एक एक्झाम्पल प्रॉपर्टीज देतो. एखादी चांगली प्रॉपर्टी असेल चांगल्या लोकेशनमध्ये, ती प्रॉपर्टी तुम्हाला पहिल्यांदा 50 लाखाला मिळेल. ओके, हळूहळू त्याची भाव वाढत जातील. 50 लाखाची 1 कोटी होईल, 1 कोटीची 1.5 कोटी होईल, 2 कोटी होईल. पण 2 कोटी झाल्यानंतर सुद्धा तिथे बायर्स अवेलेबल असतील. की लोक म्हणतात की 2 कोटी सुद्धा त्याची वर्थ किंमत आहे. त्यामुळे तिथे बाईंग होताना सुद्धा प्राइस वरती जाताना दिसतं आपल्याला. हे खूप स्ट्रॉंग इंडिकेशन असतं की तिथे खूप लोक रेडी आहेत. इव्हन हे प्राइसेस वरती जाताना जास्ती लोक तयार होतात. आता 50 लाखाला 50च लोक तयार होते घ्यायला. पण 1 करोडला गेल्यानंतर आता 500 लोक म्हणतात की मला इंटरेस्ट आहे या प्रॉपर्टीमध्ये. त्याच्यामुळे काय झालं, डिमांड वाढलेली दिसते. प्राइसेस वाढताना डिमांड पण वाढताना दिसते आपल्याला. सो हा आपल्याला बेसिकली याच्यामध्ये चार्टमध्ये दिसून येतो फॅक्टर, की ज्याच्या बेसिसवरती आपण ट्रेड करतो. ठीक आहे. सो हे आपण टेक्निकल आता हळूहळू शिकणार आहे सगळं. पण त्याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला फसवू शकतं. बिकॉज दॅट इज ऑल अबाउट जस्ट नंबर. हे जे रेशो म्हणतो आपण, पी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, त्यांचं बरोबर. असे हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचा पार्ट जो कंपनीने प्रोव्हाइड केलेले असतात नंबर सगळे. आणि दुसरा पार्ट असतो क्वालिटी अनालिसिस, की मग खूप मोठ्या प्रमाणात जाहिरातींचा मारा करायचा की आमची कंपनी कशी चांगली आहे. आणि टीव्हीवरती आलं म्हणजे खरं असं वाटणारे अजूनही जगात खूप सारे लोक आहेत.
टीव्हीवरती जर एखादी गोष्ट दाखवली गेली तर टीव्हीवरती आलं म्हणजे खरं बाबा असं म्हणणार खूप मोठा वर्ग आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा या कंपन्या करून घेतात. ही सायकोलॉजी चेंज करण्यासाठी की जर सारखी एखादी गोष्ट तुम्हाला दाखवली गेली ऑटोमॅटिकली डोक्यातली म्हणजे इमोशन जे असतात ते त्या साईडने फेवरेबल व्हायला लागतात की येस ही कंपनी चांगली आहे. तर त्या गोष्टीचा म्हणजे मार्केटिंग खूप जास्त विचार केलेला असतो आणि त्या दृष्टीने सगळ्या जाहिराती बनवलेल्या असतात. जर एखादा माणूस क्रीम लावून गोरा होणार असता माणूस किंवा मुलगी तर जगात कोणी काच राहिलं नसतं. ही एवढी साधी गोष्ट आहे पण तरी पण क्रीमचा बिझनेस जो आहे तो वर्षानुवर्ष वाढतोच आहे. कारण त्याचं मार्केटिंगच तशा प्रकारे केलं जातंय. म्हणजे एकच कंपनी आहे तीच 6 महिने नवीन क्रीम आणते आणि सांगते की आमचंच क्रीम सगळ्यात बेस्ट आहे. पण मागच्या जे तुम्ही क्लेम केला होता की आमचं क्रीम सगळ्यात बेस्ट आहे तो मग फॉल्स क्लेम होता, तो खोटा क्लेम होता. तेव्हा पण मी बाय केलं आणि आता पण मी बाय करतोय कारण आता पण ते सांगतात 99.9% प्रोटेक्शन मला मिळतंय. मी जर कुठला डेटॉल साबण वापरला किंवा कुठला साबण वापरला तर त्याच्यात मला 99.9% प्रोटेक्शन मिळणार आहे. पण 0.1% जे आहे त्याच्यामध्ये पण हजारो लोक आजारी पडतातच आहे. राईट? म्हणजे आपल्याला आपण लॉजिकली विचार केला तर हे सरळ सरळ लक्षात येतंय की जाहिराती या फसव्या आहेत. हे मार्केटिंग आहे. राईट? मार्केटिंग करताना एखादी खराब गोष्ट पण एकदम छान पॅकेजिंग मध्ये दिली तर लोक घेणार आहेत. तर त्याचा फायदा या कंपन्या करून घेतात. आणि त्याच्यावरती हे फंडामेंटल जर सारखं डोळ्यासमोर दिसायला लागलं तर आपल्याला ती गोष्ट चांगली वाटायला लागते. ही गोष्ट चांगली आहे. नाही त्यामुळे फंडामेंटल बऱ्याचदा फसवं असतं. टेक्निकल तुम्हाला फसवूच शकत नाही. याचं कारण असं आहे जे काही आहे ते तुम्हाला चार्टवरती दिसतंय. आणि ते ऍक्च्युली होताना दिसतंय की आता कोणीतरी खूप बाईंग करतंय, आता कोणीतरी खूप सेलिंग करतंय. ते झाल्यानंतर कोण मग काही फायदा नाही ना आपल्याला. बरोबर. सर असं दिसत नाही ना किती जण बाईंग करतायत, किती जण सेलिंग करतायत. येस ते फक्त कळतं आपल्याला ना. ते कळतं आणि त्याचाच आपण फायदा करून घेतो. सो त्याला आपण बेसिकली म्हणतो व्हॉल्यूम की किती व्हॉल्यूम त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ पीपल इंटरेस्टेड इन बाईंग ऑर सेलिंग कुठल्या पण डायरेक्शनला असू शकतात. लोक सेलिंग मध्ये इंटरेस्टेड असू शकतात किंवा बाईंग मध्ये इंटरेस्टेड असू शकतात. तो फॅक्टर आपण व्हॉल्यूम वरती चेक करतो. ठीक. अच्छा. सो ऍज अ पण त्यापैकी टोटल व्हॉल्यूम दिसत असेल मे बी पण असं हे नाही म्हणत आउट ऑफ द टोटल व्हॉल्यूम हाऊ मेनी पीपल आर बाईंग अँड हाऊ मेनी पीपल आर सेलिंग असं बायफर्केशन नाही दिसत. आता हे सॉफ्टवेअर्स आहेत स्पायडर म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. ओके म्हणजे हे पेड सॉफ्टवेअर की ज्याचे महिन्याचं तुम्हाला 15,000 वगैरे पे करावं लागतात. असे काही सॉफ्टवेअर्स असतात की ज्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते करता येतं. सो आता ट्रेड टायगर फ्री मध्ये तुम्हाला मिळतं वापरायला. किंवा आपण आता ज्या काही साईट्स बघितल्या त्या सगळ्या फ्रीवाल्या साईट्स आहेत. ट्रेडिंग व्यू आहे, चार्टिंग आहे. तर त्याच्यात तुम्हाला शेवटी फ्री असताना लिमिट येतात गोष्टी द्यायला. कारण जेवढ्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या तेवढं तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. तुमचं सॉफ्टवेअर तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. तर हे पेड जे सॉफ्टवेअर्स असतात ते काय करतात लोकांना पैसे देतात आणि एक्स्ट्रा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मग एक्स्ट्रा डेटा म्हणजे कसं आपण व्हॉल्यूम म्हणजे काय म्हणतो चार्टवरती व्हॉल्यूम आपल्याला नेहमी ते खाली दिसतो. ह्या खालच्या ज्या लाईन्स असतात नॉर्मली प्रत्येक चार्ट कोणी पण रेफर करत असेल टीव्हीवर वगैरे जर तुम्ही चार्ट बघितला असेल त्याचे खालती या लाईन्स असतात. हे बार्स असतात. हे बार्स म्हणजे व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. इतक्या लोकांनी इथे ट्रेड केलेला आहे. मग ते बायर्स पण आहेत आणि सेलर्स पण आहेत. पण मग बायर्स किती आणि सेलर्स किती हे करण्यासाठी ते काय करतात ऍडव्हान्स सॉफ्टवेअर्स की ह्याला स्प्लिट करतात. म्हणजे हा जो बार आहे याच्यात ग्रीन कलर आणि रेड कलर मध्ये तो स्प्लिट होतो की किती बायर्स होते आणि किती सेलर्स होते. मग इथे तुम्हाला त्याच्यावर अंदाज की ओके ग्रीन कलर ह्या म्हणजे इथे व्हॉल्यूम वाढलेला आहे पण व्हॉल्यूम वाढताना सुद्धा इथे कलर ग्रीन आहे. मग इथे बायर्स जास्ती आहेत सेलर्स कमी आहेत. त्याच्या अपोजिट साईडला जर इथे रेड कलर असतात तर तुम्हाला असं प्राइस वरती आता पण लोक सेल करतात. म्हणजे लोकांना आता वरती जाण्यात जास्त इंटरेस्ट नाही. सो जसं तुम्ही पेड साईडला जातात तसं तुम्हाला जास्ती ऍडव्हान्स गोष्टी मिळायला लागतात. राईट. पण ज्या गोष्टी फ्री आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगला अनालिसिस करता येतं आणि त्याच्या बेसिसवरती सुद्धा आपण योग्य डिसिजन घेऊ शकतो. सो इमिजिएटली पेड गोष्टी घ्यायची गरज नाही. पण पेड गोष्टी जर घेतल्या तर कधीतरी त्याचा फायदा असतो. पण तुम्ही कसं वापरता त्याच्यावर ते सगळं डिपेंड आहे कारण ते शेवटी स्किल आहे. कारण तुम्ही म्हणजे मी अशी पण माणसं बघितली की ज्यांच्याकडे करोडोचं सॉफ्टवेअर आहेत पण त्यांना ते वापरता येत नाही. म्हणजे त्यातल्या फक्त एखादी जी फ्री गोष्ट आहे तीच गोष्ट ते त्या पेड सॉफ्टवेअर मध्ये पण वापरतायत. मग तुम्हाला ते सॉफ्टवेअर येत नाही तर काय त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे. सो त्या दृष्टीने जे काही फ्री आहे त्याच्यावरतीच काम करा. त्याच्यावरून पण ट्रेड चांगला करतोय तो. म्हणजे ऍटलीस्ट मी तरी करतोय आणि मी जर करतोय तर कोणालाही जमू शकतो.
बरोबर. त्याच्यामुळे आपण नेहमी प्राइसला फॉलो करतो. प्राइस जर वरती जायला लागली तर आपण बाईंग करणार, प्राइस जर खालती यायला लागली तर आपण सेलिंग करणार. आणि एवढं सोपं जर आपण ते ठेवलं तर आपलं ट्रेडिंग पण सोपं होतं आणि त्याच्यानं रिटर्न पण आपल्याला चांगले सोप्या पद्धतीने मिळायला लागतात. आपण जर खूप कॉम्प्लेक्स करायला गेलो तर पैसा पण आपल्याला कॉम्प्लेक्स रीतीनेच मिळतो. त्यामुळे सिंपल गोष्टी खूप चांगल्या मार्केटमध्ये काम करतात आणि याच्यावरती विश्वास ठेवून काम करा तर गोष्टी इझिली तुम्हाला मिळतील, इझिली रिटर्न चांगले मिळतील. फंडामेंटल साठी सांगितलं जातं की जर तुम्ही फंडामेंटल अनालिसिस देणार तुमच्या डोक्यात नेहमी ही लाईन एकदम फिक्स पाहिजे की रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे. त्यासाठी काही वर्ष जावे लागली. तसंच जर तुम्ही एखादी कंपनीज बाय करताय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तर तुम्ही रोजच्या रोज त्याची प्राइस किती अप झाली किती डाऊन झाली असं बोलून काही फायदा नाहीये. कारण जर तुम्ही 10 वर्षांसाठी म्हणून होल्ड केली आणि दर 10 मिनिटांनी चेक करताय तर तुमची सायकोलॉजी काहीतरी वेगळीच आहे. तुम्ही 10 वर्षासाठी होल्ड करायला तयार असाल तर 10 वर्षासाठी होल्ड करायला तयार असाल तुम्ही काय दर 10 मिनिटांनी चार्ट ओपन करून बघणार नाही की प्राइस काय झाली, प्राइस काय झाली. वेअरएज ॲज अ ट्रेडर हे नेहमी सांगितलं जातं की त्यांनी नेहमी एक गोष्ट जी लक्षात ठेवावी ती ही आहे की हिरोशिमा आणि नागासाकी वॉज डिस्ट्रॉइड इन अ डे. त्यांना उभं राहायला कितीतरी वर्ष लागली असतील पण युद्धामध्ये एका दिवसात हिरोशिमा नागासाकीचं अस्तित्व पूर्ण नेस्तनाबूत झालं होतं. राईट. सो ट्रेडिंग मध्ये का लक्षात ठेवायचं त्याचं कारण असं आहे की जसं मी अगोदर सांगितलं की प्रॉफिट होताना किंवा मार्केट वरती जाताना स्टेप बाय स्टेप जातं. छोट्या छोट्या स्टेप्स घेतले जातात पण मार्केट पडताना मात्र धाडकडे ते कोसळतं. सो तुम्ही 100 ट्रेड केले, 100 ट्रेड मध्ये 1000 रुपये प्रॉफिट केलं पण एकच ट्रेड असा घ्या ज्याच्यात तुमचं 10 लाखाचं नुकसान झालं. राईट. आणि ते कुठल्याही ट्रेड स्टॉकच्या बाबतीत होऊ शकतं आणि कुठल्याही दिवशी होऊ शकतं. जर तुम्ही अलर्ट नसाल तुमच्या लॉसेस बाबतीत तर तुमचा एक ट्रेड तुमचे सगळे प्रॉफिट घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे ट्रेडरसाठी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं महत्वाचं की एका दिवसात सगळं डिस्ट्रॉय होऊ शकतं. कारण मार्केट एवढं मोठं मार्केटला फरक पडत नाही तुमचे 10 लाख जात आहे का 10 करोड जात आहेत. कारण मार्केटसाठी एक क्षुल्लक रक्कम आहे. त्याच्यामुळे आपण ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला खूप सेफ ट्रेड करायचं. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सेफ साईडला जाता येईल त्या त्या ठिकाणी आपण सेफ साईडला राहणार. आपण प्रत्येक ठिकाणी मार्ग शोधून काढणार की आपण सेफ कसं बघू. मग म्हणजे जसं आता आपण डिस्कशन करताना बोललो की अशा स्टॉकमध्ये ट्रेड करायचे जिथे लिक्विडिटी चांगली आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणात बायर्स आणि सेलर्स आहेत. मी अडकून पडायला नको. म्हणजे आपण हा अप्रोच का घेतला कारण आपल्याला सेफ ट्रेडिंग करायचंय, आपल्याला रिस्की ट्रेडिंग करायचं नाही. अशा प्रकारे जिथे जिथे आपल्याला सेफ मार्ग अवेलेबल आहेत आणि त्याचा आपला फायदा त्या ठिकाणी आपण सेफ रस्त्याने जाणार. ओके. बरेचदा असं होतं की एखादा इन्व्हेस्टर असतो तो म्हणतो स्वतःला इन्व्हेस्टर की मी इन्व्हेस्टर आहे, मी रिलायन्सचा स्टॉक बाय केलाय 1000 रुपयाला. त्याने घेताना एकदम की आता मी 10 वर्ष स्टॉक काढणारच नाही हे ते आणि 1-2 वर्षात काय होतं 1000 रुपयावरून तो स्टॉक 500 रुपयाला येतो. मग त्याला भीती वाटायला लागते आणि तो स्टॉक काढून विकून मोकळा होऊन जातो. तो इन्व्हेस्टर जो होता तो आता ट्रेडर म्हणून काम करायला लागला. त्याच्या अपोजिट साईडला ट्रेडरचं काय होतं, ट्रेडर एखादा इंट्राडे ट्रेड घेतो. रिलायन्स मध्ये मी इंट्राडे ट्रेड घेतला, मला माहिती होतं की 1000 वरनं 1005 रुपये प्राइस झाली की मी माझ्याकडे जी काही 1000 क्वांटिटी आहे 10,000 क्वांटिटी आहे तेवढी विकून मी 5 रुपयाचं प्रॉफिट कमवणार आणि मोकळं होणार. 5 पॉईंटचं प्रॉफिट म्हणजे 5 पॉईंट इंटू 10,000 50,000चं प्रॉफिट कमवणार आणि त्याच्यातून बाहेर पडणार. पण स्टॉक वरती जायच्या ऐवजी खालती आला 1000 वरनं 900 रुपये काय 1000 वरनं 999 आला. ओके. सो मी काय म्हणणार आता मार्केट आज क्लोज व्हायला आलं तर मी माझी जी इंट्राडे ऑर्डर आहे त्याला कन्वर्ट करणार पोझिशन ऑर्डर मध्ये आणि मार्केटला सांगणार की मला हा स्टॉक होल्ड करायचा आहे, मी तो स्टॉक होल्ड करतो. सो मी घेताना मी इंट्राडेच्या अप्रोचने घेतला होता पण आता स्टॉक माझ्या अगेन्स्ट मध्ये गेला म्हणून मी इंट्राडेच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये गेलो. सो असं जर तुम्ही शिफ्ट होत राहिला इन्व्हेस्टरचं ट्रेडर आणि ट्रेडरचं इन्व्हेस्टर तर मग तुम्हाला प्रॉफिट करणं खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादा स्टॉक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला असेल तर त्याला सारखं सारखं बघू नका. जर एखादा स्टॉक तुम्ही ट्रेडिंग साठी घेतला असेल तर जोपर्यंत तुमचा स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत त्या स्टॉककडे बघायचं नाही. राईट. आणि इंट्राडे मध्ये घेतल्या स्टॉक इंट्राडे मध्येच काढायचा. जर अपोजिट साईडला तो जातोय म्हणून मी होल्ड केला हे तर सगळ्यात चुकीचं आहे. एक वेळेस तुम्ही असं करू शकता की तुम्हाला प्रॉफिट चांगला होतोय, आज तुम्ही स्टॉक घेतला तो तुमचा डबल स्टॉक झालाय म्हणून तुम्ही त्याला होल्ड करताय, मे बी उद्याला अजून पैसे प्राइस वाढेल या दृष्टीने. असं जर पॉझिटिव्ह याच्यात तुम्ही होल्ड करताय तर ठीक आहे पण स्टॉक निगेटिव्ह गेलाय स्टील युअर होल्डिंग मग चुकीचं आहे.
कारण आज जो स्टॉक 999 क्लोज झालाय, उद्याला तो 900 रुपयाला होईल डायरेक्टली. अशा वेळेस आणि तुम्ही काहीच करू शकणार. म्हणून याचं ट्रेडर ते महत्वाचं आहे की जो काही अप्रोच तुम्ही प्लॅन केलेला आहे त्या अप्रोच नुसार त्याच ट्रेडिंग स्टाईल नुसार ट्रेड करायचा प्रयत्न करा. इन्व्हेस्टरसाठी स्मॉल इज बिग असं म्हटलं जातं की जितक्या कमी प्राइसला तुम्ही ते घ्याल तेवढं चांगलं. आणि इन्व्हेस्टर कधी एकदम एकाच वेळेस मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करत नाही. ते पहिले टेस्टिंग करतात थोडंसं. करण्यासाठी ते 100 क्वांटिटी 1000 क्वांटिटी बाय करतात. मग स्टॉक जर चांगले रिटर्न द्यायला लागले तर मग त्याच्यात ते हळूहळू क्वांटिटी वाढवत जातात जसं स्टॉक वरती जाईल तसं. व्हेरेज इन ट्रेडिंग म्हणतात इज मोर. आणि याच्याबरोबर पण पुन्हा सायकोलॉजी जोडलेली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला नेहमी जास्तीत जास्त कसं मिळवता येईल एखाद्या गोष्टीतनं असं बघायला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण 50 पैशाचा प्रॉफिट झाला की बाहेर पडणं ऍक्सेप्ट करू शकत नाही. जर समजा एखाद्या स्टॉकचा लॉट साईज जो आहे म्हणजे जेवढी क्वांटिटी आपल्याला कंपल्सरी ट्रेड करावी लागते ती क्वांटिटी 60,000 आहे, 60,000. 50 पैशाने जर एखादा स्टॉक वाढलाय याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्हाला 30,000 रुपयाचं प्रॉफिट होतंय. बरोबर. 50 पैशाचं प्रॉफिट घेणं हे आपल्या रक्तात नाहीये. आपण ऍक्सेप्टच करू शकत नाही फक्त 50 पैसे घेऊन मला बाहेर पडायचंय. त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रॉफिटसाठी वाट बघतो. आणि मार्केट मोठं प्रॉफिट प्रत्येक वेळेस देईल याची गॅरंटी नाही. मार्केट थोडंसं वरती जाईल आणि जरा काही खालती येईल. त्याच्यामुळे लेस इज मोर हे लक्षात ठेवा की ₹1 जरी मिळाला तरी पण चालेल पण प्रॉफिट मिळाला पाहिजे. हळूहळू वरती जायचं आपल्याला. त्यामुळे आपण खूप मोठ्याची अपेक्षा नाही करायची. म्हणून मी माझ्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये टार्गेट प्लॅन करत नाही. टार्गेट जे ते मार्केटकडे देऊन टाकतो. तुला सांग किती रुपये द्यायचे. तुला जर 100 रुपये द्यायचे तर 100 रुपये दे. तुला जर 1,00,000 रुपये द्यायचे तर 1,00,000 रुपये दे. तुला जितके द्यायचे तितके मी घ्यायला तयार आहे. राईट. पण खालती जाताना मात्र माझ्याकडे आहे की मी ठरवणार की 200 रुपयानंतर मी याच्यातनं बाहेर पडणार. मग तुझी आणि माझी दोस्ती संपली. त्यामुळे डाऊन साईडला कंट्रोल माझ्याकडे, अप साईडला कंट्रोल मार्केटकडे. त्यामुळे ₹1 जरी दिला मार्केटने तरी मी आनंदाने ₹1 घेईल आणि बाहेर पडेल. जेव्हा पण मी एक्सपेक्टेशन मार्केटमध्ये येतो तेव्हा मार्केट आपल्याला खूप जास्त येतं. आपण जर अपोजिट साईडला गेलो की आपण खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवायला गेलो तर मग मार्केट आपल्याला धोका द्यायला लागतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ट्रेडिंगमध्ये टायमिंगला महत्व येतं की स्टॉक जर ऑलरेडी खूप वाढून 10%, 20%, 40% जर ऑलरेडी वाढून गेला असेल तर अशा वेळेस बाईंग करणं थोडंसं रिस्की होऊन जातं. कारण ऑलरेडी जर स्टॉक एवढा वाढला असेल तर आता सायकोलॉजी काय चालू होणार लोकांची. लोक विचार करायला लागतील की स्टॉक एवढा वाढलाय काय जाणं उद्याला जर स्टॉक पडायला लागला तर त्याच्यापेक्षा जेवढं प्रॉफिट दिसते तेवढं प्रॉफिट बुक करून टाका. मग लोक प्रॉफिट बुक करायला जातील. प्रॉफिट बुक करतो म्हणजे सेलिंग चालू झालं. सेलिंग चालू झालं की स्टॉकच्या प्राइस हळूहळू खालती यायला लागतील. प्राइस खालती येताना दिसला की शॉर्ट ट्रेडर जे असतात ते ऍक्टिव्ह होणार. म्हणजे मग प्राइस अजून खालती येणार. जेव्हा पण स्टॉक एकदा खूप जास्ती वाढतो तेव्हा बाय करण्यापेक्षा तो वाढायला सुरुवात झाल्याबरोबर बाय करणं, एक्झॅक्टली त्या टायमिंगला बाय करणं हे ट्रेडिंग मध्ये महत्वाचं असतं. आणि जर ती अपॉर्च्युनिटी मिस झाली त्याला म्हणतो की ते तुमचं स्टेशन आहे. तुम्ही त्या ट्रेनसाठी वाट बघत होता. 2 दिवस वाट बघितली, 3 दिवस वाट बघितली, तुम्हाला अपॉर्च्युनिटी नाही मिळाली. ट्रेन तुमच्या स्टेशनला नाही आली. ज्यावेळेस ट्रेन तुमच्या स्टेशनला येईल त्याच वेळेस ट्रेनमध्ये बसा. ट्रेन एकदा स्टेशनवरून सुटली की तिने स्पीड पकडलेला आहे. मग तुम्ही त्याला पकडायला जाऊ नका. त्याच्यामुळे आपण ज्या लेवलला बाय करतो त्या लेवल्स म्हणजे आपले स्टेशन्स आहेत. जर आपल्याला ट्रेन त्या स्टेशनला मिळाली तरच आपण बाय करणार. जर ती ट्रेन आपल्या स्टेशनला नाही मिळाली तर आपण भागते हुए ट्रेन में नहीं चढना कभी. ट्रेन एकदा स्टेशन सुटली की ती एकदम फास्ट पळते. कधी कधी एकदम 2% आपण बाय ऑर्डर टाकेपर्यंत 4%, 4% 10% होऊन जाते. मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की यार 10% आले आणि आपण मिस केलं. मग आपण 10%ला पण बाय करतो. आणि स्टॉक जर एका दिवसात 10% वाढला असेल तर प्रोबॅबली तो पुन्हा खालती येऊ शकतो. तिथे प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. सो आपण नेमकं असं होतं की मग आपण बाय करतो आणि तिथे स्टॉक रिव्हर्स होतो. मग तिथे चूक स्टॉकची नाहीये, तिथे मार्केटची चूक नाही, चूक आपली आहे. आपण पळणाऱ्या ट्रेनमध्ये जाऊन बसायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ट्रेनने आपल्याला पाडलं. जर आपण शांतपणे स्टेशनला ट्रेन याची वाट बघितली असती, स्टेशनला ट्रेन थांबायची वाट बघितली असती, आपले पडण्याचे चान्सेस कमी झाले असते. म्हणजे इथेही आपण पुन्हा सेफ अप्रोच फॉलो करतो की आपण ट्रेंडिंग स्टॉक मध्ये पण जेव्हा स्टॉक स्टेबल होतोय तेव्हा बाय करतोय. ओके. सो हा एक स्टॉक बघा जो आता मी
आज सकाळी टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केला. आता हा स्टॉक जर बघितला चोलापिनचा, तर ऑलरेडी हा पळालेला स्टॉक आहे. म्हणजे ऑलरेडी त्याने 3 दिवसावर क्लोजिंग होतं, 484 वरनं स्टॉक आज जाऊन बसलाय 530 ला 3 दिवसामध्ये. इथे ऑलरेडी त्याने पळायला सुरुवात केलेली. आता इथनं कुठेतरी तो खालती येण्याचे चान्सेस पण आहेत. सो मी थोडीशी वाट बघेल, त्याला प्रॉपरली सेट होऊ देईल कुठेतरी, आणि मग त्याच्यामध्ये एंट्री येईल. तो कसं ते चार्टवरती बघायचं, कुठल्या लेवलला बाय करायचं, कुठे बाय नाही करायचं, त्या गोष्टी आता आपण हळूहळू शिकणार आहे. सो आता मी मुद्दाम थोडंसं चार्ट दाखवणं चालू केलंय. आपण अजून एक कॅन्डलस्टिक किंवा कुठलाही चार्टचा टाईप बघितलेला नाहीये, बट स्टील आय एम रेफरिंग टू सम ऑफ द चार्ट्स वेअर वी कॅन सी बिहेवियर ऑफ द चार्ट्स, किंवा कसं बघितलं जातं चार्ट. राईट साईडला प्राइस असते हे आपल्याला आता लक्षात आलं. करेक्ट. इकडे वरच्या साईडला स्टॉकचं नाव आपल्याला बघायला मिळतं, हे आपल्या लक्षात आलं. आपण व्हॉल्यूम बघितलं की खालच्या साईडला व्हॉल्यूम असतं. हा सगळा टेक्निकलचा पार्ट आहे, आणि आता ह्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचंय, कारण आपले एंट्री आणि एक्झिट हे आपण टेक्निकलच्या बेसिसवरतीच करणार आहे. कारण स्टॉक किती पण चांगला असला तरी पण त्याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची हे आपण चार्ट बघूनच ठरवणार आहे. ओके. सो वेलकम टू टेक्निकल अनालिसिस, ज्याच्यामध्ये आपण थोडस फॉरवर्ड लुकिंग हे करू शकतो, अप्रोच करू शकतो की पुढे काय होऊ शकतं त्याचा अंदाज आपल्याला हळूहळू यायला लागतो. आपण कधीच आपल्याला असं म्हणत नाही की वी आर सर्टन अबाउट प्राइस मुवमेंट इन द फ्युचर, की प्राइस वरती जाणार का खालती जाणार आहे हे मी गॅरंटेड सांगतो असं मी कधीच म्हणत नाही. कारण इट्स ऑल अबाउट प्रोबॅबिलिटीज. इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. होऊ शकतं किंवा होणार नाही. उद्याला काय होतं याचा कंट्रोल माझ्याकडे नाही, पण जे काही होणार आहे त्याला कसं रिॲक्ट करायचं याचा कंट्रोल माझ्याकडे आहे. सो दॅट इज वाय आय ऑलवेज से इट कॅन गो, इट मे गो अप टू दिस लेवल, दिस कॅन बी माय टार्गेट, असं मी नेहमी म्हणतो. मी नेहमीच ग्रुपमध्ये टाकताना ही थोडीशी काळजी घेतो की ज्या अप्रोचने मी मार्केटकडे बघतोय त्याच अप्रोचने तुम्ही सगळ्यांनी मार्केटकडे बघायला पाहिजे. कारण जर तुम्ही तुमचा व्ह्यू फिक्स करून गेले की नाही मला बायच करायचं या स्टॉकमध्ये आणि स्टॉक खालती पडतोय, अशा वेळेस ऍक्च्युअली एक्सपेक्टेड की तुम्ही शॉर्ट करायला पाहिजे. पण तुम्ही तुमचा अप्रोच फिक्स करून गेले की मला बायच करायचं या स्टॉकमध्ये, त्याच्यामुळे होतं काय, तुमची सायकोलॉजी फक्त बाईंग अपॉर्च्युनिटी शोधतीये. त्यामुळे स्टॉक पडताना सुद्धा तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटी शोधतात आणि तिथे मग तुम्हाला फटका बसतो. त्याच्यामुळे मार्केट ज्या साईडला चाललंय त्या साईडला जाण्यासाठी मी रेडी आहे. हा अप्रोच जर आपण घेऊन गेलो तर मग मार्केट आपल्याला कमी पडू देत नाही. पण मार्केटच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण लढायला गेलो, भांडायला गेलो मार्केटची, तर मार्केटची आपण जिंकू शकत नाही. मार्केट बरोबर जाण्यात कधी पण फायदा आहे, मार्केटच्या अगेन्स्ट मध्ये जाण्यात नेहमी तोटाच आहे आपला. मग टेक्निकल अनालिसिस सुरुवात करताना सगळ्यात पहिले मी सांगतो फ्रॅक्टल ही कन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे. फ्रॅक्टल म्हणजे काय, की जे छोट्या गोष्टीत आहे तेच मोठ्या गोष्टींमध्ये पण आहे. जसे ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्याच्यात जर तुम्ही बघितलं, आता आपण फ्लॉवर नेहमी बघतो तर त्याच्यामध्ये काय असतं, ही छोटी छोटी फुलं असतात. तर या छोट्या छोट्या फुलांचं मिळून एक मोठं फुल तयार होतं आणि अशा मोठ्या मोठ्या फुलांचे मिळून एक अख्खा तो गड्डा तयार होतो. त्याच्यात ही जर पानं बघितली, प्रत्येक पानाचा जो शेप आहे त्याच्यात छोटे छोटे भाग आहे, त्या प्रत्येक छोट्या भागामध्ये पण तोच शेप आपल्याला मिळतो. तसंच हे मी नेचर मधलं सांगितलं की नेचरमध्ये हे फॅक्टरी कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात दिसते आपल्याला, पण त्याच कन्सेप्टचा वापर आपण आपल्या ट्रेडिंग मध्ये करतो. तो हा एक पॅटर्न आहे जो आपण शिकणार आहे पुढे जाऊन, इलियट वेव्ह पॅटर्न. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की कुठले पण मुवमेंट जी होते मार्केटमध्ये ती अशा प्रकारे येते की जर स्टॉकला वरती जायचंय तर तो थोडा वरती जाणार, मग खालती येणार, पुन्हा थोडा वरती जाणार, खालती येणार, पुन्हा वरती जाणार, मग खालती येणार, आणि मग खालती त्याची मुवमेंट चालू होणार. सो याला म्हटलं जातं 5 + ABC. कारण 5 स्टेप मध्ये तो वरती गेलाय आणि ABC अशा 3 स्टेप करून तो खालती आलाय. राईट. सो हे जे नेचर आहे हे ह्या फर्स्ट वेव्ह जी आहे याला वेव्ह म्हणतात.
फर्स्ट वेळेस याच्यात पण तेच नेचर 1 2 3 4 5 करत तो वरती गेला आणि ABC करून तो खालती आला. अच्छा. आता ही जी छोटीशी डॉटेड ब्ल्यू लाईन आहे या मी 1 असं मार्क केलंय, याला जरी स्प्लिट करून बघितलं तरी त्याच्यामध्ये पण आपल्याला तेच दिसणार आहे. तो जितके छोटे भाग मी करत जाईल प्रत्येक ठिकाणी मला हे स्ट्रक्चर दिसणार आहे. सो याला आपण म्हणतो फ्रॅक्टल कन्सेप्ट, की मी जे काही शिकणार आहे ते प्रत्येक टाइम फ्रेम वरती प्रत्येक ठिकाणी अप्लिकेबल आहे. मग मी इन्व्हेस्टर म्हणून मोठ्या टाइम फ्रेम वरती अनालिसिस करत असेल तरी पण ते अप्लिकेबल आहे, आणि इंट्राडे साठी छोट्या टाइम फ्रेम वरती मी काम करतोय तरी पण ते अप्लिकेबल आहे. त्याचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल म्हणजे ही तर मी टाइम फ्रेम चूज करतोय. ओके. मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम चूज केली. इथे आपल्याला काय दिसतंय, काही ग्रीन कॅन्डल्स आहेत, काही रेड कॅन्डल्स आहेत. कधीतरी स्टॉक खाली येतोय, कधी स्टॉक थांबतोय, कधीतरी स्टॉक वरती चाललाय. करेक्ट. सो याच्यात 3 गोष्टी आपल्याला दिसतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड किंवा रेंज बाउंड स्टॉक. हे आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघितलं. पण त्याला मी आता विकली करतो, म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक ही जी कॅन्डल आहे ही एकेका आठवड्याची कॅन्डल म्हणून असेल, तर तिथे पण मला काय दिसतंय, पुन्हा रेड आणि ग्रीन कॅन्डल आहे जशा त्या छोट्या टाइम फ्रेम वरती होत्या. पुन्हा इथे पण अप ट्रेंड आहे, स्टॉक थोडासा थांबतो, डाऊन ट्रेंड आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पण टाइम फ्रेम वरती बघा, आपण जे काही शिकणार आहे ते 5 मिनिटावरती पण काम करणार आहे, विकली वरती पण काम करणार आहे, आणि जर मी ती कॅन्डल इयरली केली तर इयरली वरती पण काम करणार आहे. इयरली कॅन्डल वरती पण तेच आहे, ग्रीन आणि रेड कॅन्डल्स आहेत. काही कुठेतरी स्टॉक थांबलेला आहे, कुठेतरी स्टॉक वरती चाललाय, अप ट्रेंडिंग आहे, कुठेतरी स्टॉक डाऊन ट्रेंडिंग आहे. सो दिस इज अ फ्रॅक्टल नेचर ऑफ मार्केट, की तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेम वरती काम करताना जे तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती अनालिसिस करता तेच अनालिसिस तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती पण करू शकता. फक्त मग फरक काय येतो, जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती अनालिसिस केला तर तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट मोठे मोठे असणार, पण त्याच्याबरोबर दुसरा ड्रॉबॅक काय येतो की तुमचं होल्डिंग पिरियड पण मोठं असणार. जर तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती अनालिसिस केला तर तुमचे स्टॉप लॉस आणि टार्गेट छोटे छोटे असणार आणि तुमचा होल्डिंग पिरियड पण छोटा असणार. पण अभ्यास करताना ज्या काही गोष्टी आपण छोट्या टाइम फ्रेम वरती अभ्यास करू त्या सेम टू सेम मोठ्या टाइम फ्रेम वरती पण ऍप्लिकेबल असणार, किंवा ज्या गोष्टी आपण मोठ्या टाइम फ्रेम वरती अभ्यास करू त्या छोट्या टाइम फ्रेम वरती पण ऍप्लिकेबल असणार. सो तिथे मार्केट असं डिफरन्शिएट करत नाही की ही छोट्या टाइमचा अभ्यास मोठ्या टाइम फ्रेम वरती नको किंवा मी चालवून घेणार नाही असं काही. मार्केट सगळीकडे सेम नेचर दाखवतं, कारण शेवटी या कॅन्डल ज्या आहेत दोज कॅन्डल्स आर नथिंग बट यू अँड मी. या कॅन्डल्स तयार कशा होतात, तर आपण जे काही ट्रेड करतो, आपल्यासारखे लाखो करोडो माणसं जे काही ट्रेड करतात ते ट्रेड करताना त्याच्या मागे त्यांची काहीतरी सायकोलॉजी, कुठल्या तरी प्लेयरला वाटतं की हा स्टॉक खूप महाग झालाय म्हणून ते विकायला चालू करतात. कुठल्या तरी एका पॉइंटला लोकांना वाटायला लागतं की हा स्टॉक आता खूप स्वस्त अवेलेबल आहे, ही प्राइस बाईंग करण्यासाठी खूप चांगली आहे म्हणून लोक तिथे बाईंग चालू करतात. असे लाखो करोडो लोक जेव्हा सडनली बाईंग किंवा सेलिंग करतात तिथनं मग ती प्राइस मुवमेंट आपल्या चार्टवरती रिफ्लेक्ट होते. आणि चार्ट हे काही सजीव व्यक्तिमत्व नाहीये, राईट. पण तरीही स्टॉक वरती जातो, स्टॉक खालती येतो, स्टॉक थांबतो. असं का होतं? बिकॉज वी आर डुईंग इट. मी आज जे काही ट्रेड करणार आहे, तू आज उद्याला जे काही ट्रेड करणार आहे त्याचं रिफ्लेक्शन इज चार्ट. सो बेसिकली इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ यू अँड मी. आणि त्याच्यामुळे चार्ट सजीव होतो. जसं आपण श्वासोच्छ्वास करतो तसं स्टॉक सुद्धा श्वासोच्छ्वास करतो. जसं आपण खूप पळाल्यानंतर आपल्याला दम लागतो तसं स्टॉकला पण खूप पळाल्यानंतर दम लागतो, राईट. सो ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की टाइम फ्रेम म्हणजे जे आपण छोट्या टाइम फ्रेम वर बघतो तेच आपल्याला मोठ्या टाइम फ्रेम वर पण दिसतं. मग ट्रेडिंग करताना टाइम फ्रेम्स मॅटर नाही करत काय, म्हणजे का टाइम फ्रेम कशासाठी दिवस की आपलं होल्डिंग पिरियड काय, आपलं टार्गेट काय त्याच्यावरती. कारण समजा मी असं ठरवलं असेल की एखाद्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर मी बाय करणार आणि एखाद्या कॅन्डलचा लो माझा स्टॉप लॉस असणार. तर आता इथे ह्या स्टॉक मध्ये जर बघितलं मी, या कॅन्डलचा हाय किती आहे 1250, या कॅन्डलचा लो आहे 600 रुपये. सो ऑलमोस्ट 600 रुपयाचा हा फरक आहे, करेक्ट. बरोबर. म्हणजे मला 600 रुपयाची रिस्क घ्यावी लागेल इथे. जर मी 600 रुपयाची रिस्क घेतली तर ऍटलीस्ट 600 रुपये मिळण्यापर्यंत मी वाट बघेल ना, की जितकी मी रिस्क घेतली ऍटलीस्ट तेवढं तुम्हाला प्रॉफिट मिळायला पाहिजे.
सो 600 रुपये काय लगेच उद्याला स्टॉक 600 रुपयांवरती नाही जाणार आहे. नाही जाणार. हो. त्याच्यासाठी माझा होल्डिंग पिरियड मग मला मोठा ठेवावा लागेल. मग तो 6 महिन्यात जाईल, 7 महिन्यात जाईल. हे आता आपण जे इयरली वरती बघितलं, ते जर मी छोट्या टाइम फ्रेम वरती बघितलं, ते आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं, आता ही जी कॅन्डल आहे, शेवटची कालची क्लोजिंगची जी कॅन्डल आहे, मी म्हटलं की मी याच्या हायच्या वरती बाय करेल आणि याचा लो जो आहे या कॅन्डलचा शेवटच्या, तो ऍज अ स्टॉप लॉस म्हणून यूज करेल. आता माझा फरक किती आहे बघा, 533 आणि 530. आता फरक फक्त 3 रुपयाचा आहे. सो 500 रुपयाचा स्टॉक 3 रुपये वरती खालती व्हायला एक दिवस पुरेसा आहे. करेक्ट. ओके. टाइम फ्रेमचा फरक इथे येतो की तुमचं होल्डिंग पिरियड आणि तुमचं स्टॉप लॉस टार्गेट ते छोटे छोटे असतात जर तुम्ही छोटी टाइम फ्रेम वापरताय. जर तुम्ही मोठी टाइम फ्रेम वापरली तर तुमचे स्टॉप लॉस आणि टार्गेट मोठे असतील, पण तुमचं होल्डिंग पिरियड पण मोठा असणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला लॉंग टर्मचं ट्रेड घ्यायचा आहे, एखादा बाय करायचा स्टॉक, मग तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती जा. मग त्याला मंथली चार्ट बघा, क्वार्टरली चार्ट बघा, डिपेंडिंग अपॉन युअर विश टू होल्ड द स्टॉक. मग त्याच्यात गंमत अशी असते किंवा लक्षासारखा मुद्दा हा आहे की बिगर द टाइम फ्रेम देर इज लेस चान्स की तुमचं अनालिसिस फेल जाईल. म्हणजे तुमचे अनालिसिस सक्सेसफुल होण्याचे चान्सेस टाइम फ्रेम वरती खूप हाय असतात. जसं तुम्ही छोट्या छोट्या टाइम फ्रेम कडे येत जाल तसं तुमचं अनालिसिस चुकण्याचे चान्सेस जास्ती असतात. करेक्ट. कारण आपण बघितलं की एका सेकंदात मार्केट कधीतरी एकदम 1,500 पॉईंट खाली जातं आणि पुन्हा थोडंसं म्हणजे जिथनं चालू झालं तिथून थांबतंय. करेक्ट. सो एका सेकंदात खूप ड्रास्टिक अप डाऊन येऊ शकतात, पण टेंडन्सी जी असते स्टॉकची ती सहजासहजी चेंज होत नाही. म्हणजे जसं आपण क्वार्टरली किंवा इयरली चार्ट बघतो स्टॉकचा, हा चार्ट बघतो, तसं आपण त्याच्या कॅरेक्टरकडे जास्ती लक्ष देतोय. जसं आपण छोट्या टाइम फ्रेम कडे येतोय, 15 मिनिटाची टाइम फ्रेम बघितली, 5 मिनिटाची टाइम फ्रेम बघितली, तर आपण त्याचा जवळचा मूड बघतोय की आता बसल्या बसल्या त्याचा मूड कसा आहे हे चेक करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जर तुमचं इंटेन्शन जर 1-2 दिवसाच्या होल्डिंगचं असेल तर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम वर ते बघायचं काही गरज नाहीये. तुम्ही 5 किंवा 15 बरोबर ना? येस येस. ओके. सो त्याला आपण म्हणतो फ्रॅक्टल नेचर, की जे काही छोट्या टाइम फ्रेम वरती चालू आहे ते मोठ्या टाइम फ्रेम वरती पण आहे आणि त्याचा आपण फायदा करून घेणार आहे. आपण चार्ट का बघायचे, हे का बघायचे, त्याचं कारण असं आहे, आपण हे बघतो ना कुंडली बघत असतो. आता इथे मी कृष्णाची कुंडली घेतली आणि इकडे ही रामाची कुंडली आहे. राईट. हे काय आहेत की हे काहीतरी एक चित्र आहे, ड्रॉइंग आहे, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या त्याच्यावरनं ज्याला समजायचं तो चांगला अर्थ काढू शकतो. पण ज्याला हे काही कळत नाही, ज्यासाठी हे काय ब्लॅक अँड व्हाईट काहीतरी आहे, मला माहिती नाही काय. जर आपल्याला छातीत काहीतरी त्रास होत असेल तर आपण आपला ईसीजी काढतो. करेक्ट. पुन्हा अप्स डाऊन अपडाऊन काहीतरी लाईन असतात, फिरत असतात. त्याच्यावरून डॉक्टरला जे काही समजायचं ते डॉक्टर व्यवस्थित समजून घेऊ शकतो जर त्याचा अभ्यास चांगला असेल तर. पण आपल्यासाठी ते ब्लॅक अँड व्हाईट आहे, आपल्याला त्याच्यातनं काही कळू शकत नाही. राईट. तसंच हा चार्ट म्हणजे आपल्यासाठी या स्टॉकची कुंडली आहे किंवा या स्टॉकचा ईसीजीचा चार्ट आहे की तो स्टॉक पुढे जाऊन काय त्याचे परिणाम देणार आहे ते आपण ह्या इमेजवरून समजून घेऊ शकतो. करेक्ट. म्हणून आपण हा चार्ट बघणार आहे. फक्त या चार्ट मध्ये गंमत अशी आहे की दिस इज लाईक निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये काय असतं आठवतं का, म्हणजे पूर्वी आपण फोटो काढायचो आणि मग निगेटिव्ह असायचे त्याच्यात. वैशिष्ट्य काय होतं आठवतं? लाईट निगेटिव्ह का म्हणतात त्याला? स्केचिंग टाइप होतं की लाईट वर नाही, जो पण फोटो असेल ना तो उलटा दिसायचा, उलट्या डायरेक्शन दिसायचा तो. करेक्ट. जर फोटो आपण असं काढला असेल की माणूस डावीकडनं उजवीकडे चाललेला आहे किंवा बाईक डावीकडनं उजवीकडे चालली आहे तर निगेटिव्ह मध्ये ते आपलं अपोजिट दिसायचं, उजवीकडनं डावीकडे जाताना दिसायचं. म्हणून त्याला निगेटिव्ह म्हटलं जातं. मग चार्टला मी निगेटिव्ह का म्हणतो त्याचं कारण असं आहे की ऍज अ ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर मला असं बघायचं की कुठे बायर किंवा सेलर उभा आहे
आणि ज्याचं बाईंग आणि सेलिंग अजून कम्प्लीट झालं नाही, तो रेडी आहे बाईंग करायला किंवा सेलिंग करायला. म्हणजे ऍक्च्युली आय एम सर्चिंग फॉर अनफिल्ड ऑर्डर्स, अनफिल्ड किंवा अनएक्झिक्युटेड ऑर्डर्स. करेक्ट, हे माझं इंटेन्शन आहे की कुठे बाईंग एक्झिक्यूट झालं नाही, बाय रेडी आहे या प्राइसला बाय करायला, कुठे सेलिंग एक्झिक्यूट झालेलं आहे आणि सेलिंग आता या प्राइसला येऊन सेलर रेडी आहे की मी तयार आहे आता सेलिंग करण्यासाठी. अशा अनफिल्ड ऑर्डर किंवा अनएक्झिक्युटेड ऑर्डर फाइंड आउट करणं हे माझं इंटेन्शन आहे. याच्यासाठी मी हा चार्ट बघणार. पण चार्टवरती मला काय दिसते माहितीये, कुठे कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालाय, ऑलरेडी ट्रेड होऊन गेलाय, त्या गोष्टी मला चार्टवरती दिसत आहेत. म्हणजे कालचा शेवटचा जो ट्रेड झाला तो 530.75 रुपयाला झाला या चोलाच्या स्टॉकमध्ये. बरोबर. म्हणून हा स्टॉक मला इथे दिसतो आणि म्हणून मी याला निगेटिव्ह म्हणतो. पण ऍज अ ट्रेडर इन्व्हेस्टर आपलं काम आहे निगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह करायचं त्याला. मग जिथे जिथे मला दिसते की ऑर्डर फिल झालेले आहेत अशा ठिकाणांवरून मला शोधून काढायचंय की अशी कोणती ठिकाणं असू शकतात की जिथे अजूनही ऑर्डर पेंडिंग आहे, ऑर्डर एक्झिक्यूट झालेला नाहीये. आणि त्या ठिकाणी जर मी ऑर्डर लावली माझी, जर मी बायर असेल तर मी खालच्या साईडला ऑर्डर लावणार कुठेतरी, जर सेलर असेल तर वरच्या साईडला ऑर्डर लावणार, आणि तिथे येऊन जर माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली तर मी खूप जास्त आणि खूप चांगला प्रॉफिट कमवू शकतो. म्हणून ऍज अ ट्रेडर मी निगेटिव्ह बघून त्याच्यावरनं पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅन करणार. फील्ड ऑर्डर बघणार, कुठे कुठे ऑर्डर एक्झिक्यूट झाले ते ऑर्डर बघणार आणि त्याच्यावरनं मी अशा ठिकाणी माझी ऑर्डर लावणार की जिथे अजूनही ऑर्डर एक्झिक्यूट झालेली नाहीये, पेंडिंग ऑर्डर्स आहेत तिथे. सर आता ह्या चार्ट मध्ये तुम्ही आयदर जर समजा हा ह्याने ब्रेकआउट दिला म्हणजे मे बी 533च्या वरती गेला तर तुम्ही पॉझिटिव्ह साईडला जाणार ना, लॉंग करणार. एवढंच फक्त नाहीये तरी तो एक व्ह्यू असू शकतो. म्हणजे जेव्हा आपण टेक्निकल बघू ना तेव्हा हळूहळू लक्षात येईल की मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी बघतो ट्रेंड काय चाललाय स्टॉकचा, कारण सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेंडशी रिलेटेड आहेत. ट्रेंड नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येणार. सो आपण पहिले सपोर्ट रेझिस्टन्स बघणार, ट्रेंड बघणार आणि मग बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती हळूहळू वाढवत जाणार. ठीक आहे. सो सध्या एवढं आपल्याला जरी समजलं तरी पुरे की पहिली गोष्ट म्हणजे दिस चार्ट इज ऑफ प्रॅक्टिकल नेचर. जे मला छोट्या चार्टवरती दिसते, आता इथे आपल्याला दिसतंय की इथे स्टॉक खालती आला, थांबला, वरती गेला. तो ही इमेज जी आहे, ही इमेज आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्टॉकवरती कधी ना कधीतरी प्रत्येक वेळेस दिसत असणार. कुठल्या म्हणजे इयरली टाइम फ्रेम वरती पण दिसेल, मंथलीवरती पण दिसेल, 5 मिनिटावरती पण दिसेल आणि 10 मिनिटावरती पण दिसेल. सो ही इमेज झाल्यानंतर पुढे त्याचं बिहेवियर कसं आहे हे जर माझ्या लक्षात आलं, सो त्याचा फायदा करून घेऊन मी कुठल्या पण टाइम फ्रेम वरती ट्रेड करू शकतो. की जेव्हा स्टॉक असं बिहेवियर दाखवतो की पडलाय, थांबलाय, पुन्हा वरती गेलाय, जेव्हा स्टॉक मध्ये असं बिहेवियर असतं तेव्हा पुढे काय झालंय हे मी जर ऑब्झर्व केलं तर त्यानुसार मी प्रत्येक स्टॉक मध्ये ट्रेड करू शकतो. तर हे थोडस रांगोळीसारखं आहे. तुम्हाला ठिपके दिलेले आहे आणि ते ठिपके जोडून तुम्हाला एक चांगली सुंदर रांगोळी तयार करायची आहे. जसं नॉर्मल केलं जातं ना की 3x3, 5x5 अशा रांगोळी असतात. सो 5x5 मधनं प्रत्येक जण वेगळ्या प्रकारची काहीतरी रांगोळी तयार करतो. जर 5 जणींना रांगोळी काढायला सांगितली आणि 5 जणांनी 5x5 ची रांगोळी काढली तर प्रत्येकाची रांगोळी काहीतरी वेगळी असणार, कारण प्रत्येक जण त्या 5 ठिपक्यांकडे कसं बघतं त्याच्यावरती त्याचं अनालिसिस आहे, त्याच्यावरून त्याने ते ड्रॉइंग केलेलं आहे. सो आपलं पण तसंच आहे. हा चार्ट जो आहे, समजा प्रत्येकाने 5 जणांनी 5-5 मिनिटाचा चार्ट हा ओपन करून त्यांच्या समोर ठेवला तर प्रत्येकाचं अनालिसिस असू शकतं आणि प्रत्येकाचा व्ह्यू त्या चार्टकडे बघण्याचा वेगळा आहे. मग आपला व्ह्यू कसा आहे, आपण किती अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती आपला व्ह्यू हळूहळू डेव्हलप होत जातो आणि त्याच्यावरनं मग आपलं अनालिसिस जास्त ॲक्युरेट यायला लागतं. त्याच्यासाठी चार्ट अनालिसिस करताना महत्वाची गोष्ट पुन्हा काय आहे की यू शुड सी मोस्ट ऑफ द, म्हणजे जितके जास्ती चार्ट तुम्ही बघाल इतकं तुमचं अनालिसिस जास्ती सोपं व्हायला लागतं. सो 100, 150, म्हणजे मी तर किती चार्ट बघतो याची म्हणजे आता गिनतीच नाहीये की मल्टिपल चार्ट, मल्टिपल टाइम फ्रेम आणि मग त्याचं बिहेवियर अनालिसिस करायचं. इथे हे असं का बरं झालं, ह्याच ठिकाणावरून प्राइस वरती का गेल्या, याच ठिकाणावरून प्राइस खाली का आल्या, राईट. मग पुढच्या वेळेस जर असं झालं तर मी काय करणार आहे. असं जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये आपण इन्स्ट्रक्शन देत असतो की जेव्हा पण मला कधी असा हा शेप दिसेल तेव्हा असा शेप दिसल्यानंतर मला काय करायचंय हे मी माझ्या अनकॉन्शियस माइंडला इन्स्ट्रक्ट करून ठेवलेलं आहे, गाईड करून ठेवलेलं आहे. सो व्हेरेवर आय सी सच काइंड ऑफ फॉर्मेशन आय एम रेडी टू ट्रिगर. मग जे बाय किंवा सेल जे काही असेल त्याप्रमाणे मी ऍक्ट करायला रेडी आहे. पण त्यासाठी माझ्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ह्या इन्स्ट्रक्शन सेट व्हायला पाहिजे आणि ते सेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो.
पहिल्या चार्ट पासूनच ते अनालिसिस सेट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मल्टिपल चार्ट, मल्टिपल हे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे जितके जास्ती चार्ट बघाल, नुसतं बघून उपयोग नाही, त्याचं अनालिसिस करणं. अनालिसिस म्हणजे काय, तर ह्याच ठिकाणावरून म्हणजे आता मी सरळ विचार करणार की या ठिकाणी असं काय होतं की बरोबर प्राइस इथनं खालती आल्या, या ठिकाणी असं काय होतं प्राइसेस येऊन इथे थांबल्या, इथनं इतक्या पटकन धार खालती आला, पण इथनं खालती का नाही गेल्या त्या प्राइसेस, इथनं त्या रिव्हर्स का झाल्या, इथनं रिव्हर्स पुन्हा या प्राइसला इथे येऊन खावर थांबल्या. असा विचार करणं आपण चालू केलं की मग जेव्हा पुढे आपल्या डोळ्यासमोर एखादा नवीन चार्ट असेल तेव्हा आपण पुन्हा तो विचार इथे लावतो आणि त्या विचारानुसार आपण ट्रेड करतो. मग तिथे आपल्याला माहिती असतं की या ठिकाणी आलं की प्राइस पडतात, या ठिकाणी प्राइस आलं की इथनं प्राइस वरती जात आहेत. सो आय कॅन प्लॅन माय ट्रेड अकॉर्डिंग टू हिस्ट्री. कारण टेक्निकल मधल्या सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल आहे हिस्ट्री रिपीट. जे काही पास्ट मध्ये झाले ते फ्युचर मध्ये पण रिपीट होणार आहेत. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये जे झालं होतं ते पॅटर्न्स, ते ड्रॉइंग म्हणू शकतो आपण. हे शेवटी ड्रॉइंग आहे ना, एक चित्र आहे. मला दिसतं की इथे काहीतरी यू टाईपचा आकार तयार झालाय, थोडासा ब्रॉड यू आहे. हे यू एकदम फ्लॅट असतो, सरळ असा वरती आणि खालती असतो. हा थोडासा ब्रॉड यू झालाय. असं जर चित्र झालं तर पुढे काय होतं ते मला माहिती आहे. जेव्हा प्राइस सरळ लाईन मध्ये असतात त्याच्यानंतर मी बघितलं की इथनं प्राइस एकदम पटकन वाढल्या आहेत. सो ह्या 2 मिनिटाच्या कन्व्हर्सेशन मध्ये मी जे काही पॉइंटर्स दिले त्याचं मिनिंग आता हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागलं की आता बोलताच मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगून गेलो की चार्टकडे कसं बघायचं असतं, चार्टमध्ये कुठे एंट्री द्यायची असते, कुठे सेल करायचं असतं, कुठे थांबायचं असतं, राईट. सो आपलं अनालिसिस पुढे जाईल तसंच तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये हे समजणं खूप म्हणजे आवश्यक आहे. हे एकदा समजलं की मग तुम्ही त्याला कुठल्या पण अँगलने बघा, कुठल्या पण टाइम फ्रेम वरती बघा, तुम्हाला शेवटी चार्टची बोलायची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज मध्ये हा चार्ट आहे. आणि आपल्यासाठी सध्या तरी ऍज अ बिगिनर दिस इज फॉरेन लँग्वेज. एखादी फॉरेन असताना आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो ना. एकदा का त्यांची लँग्वेज आपल्याला समजली, म्हणजे सुरुवात आपण कशी करतो, इंग्लिश आपण शिकायला सुरुवात जेव्हा केली तेव्हा आपण पहिल्यांदा एबीसीडी शिकलो, लेटर शिकलो, लेटर्स वरनं वर्ड्स तयार केले, छोटे छोटे वर्ड्स मग आपल्याला बोलता यायला लागले, त्याचे मिनिंग कळायला लागले. मग वर्ड्स नंतर आपलं सेंटेन्स फॉर्मेशन चालू झालं, करेक्ट. सेंटेन्सचा अर्थ समजायला लागला, मग आपण स्वतः ते बोलायला लागलो. त्याच्यानंतर पॅरेग्राफ चालू झाले, एखाद्या विषयावरती पॅरेग्राफ वाचायला लागलो. मग इथपर्यंत फक्त रिडिंगशी संबंधित होतं, म्हणजे वन साइडेड होतं. पण आता जे काही मी वाचलं होतं, जे काही माझ्या आतमध्ये साठलेलं आहे त्याच्या एक्सपिरियन्सवरनं, त्या हिस्ट्रीवरनं मी माझे विचार तयार करायला लागलो, माझी मतं तयार करायला लागलो आणि ते एक्सप्रेस करायला लागलो, करेक्ट. तर तसंच चार्टचं पण होणार की चार्टच्या आपण कॅन्डल्स पासून चालू करणार. सो एबीसीडी म्हणजे आपल्या कॅन्डल्स आहेत, तिथपासून आपण चालू करणार, मग पुढे जाणार, मग त्याच्यावरनं सेंटेन्स पॅरेग्राफ रीड करणं चालू होणार. मग एकदा रिडिंग झालं की मग पुढच्या पार्ट मध्ये आपण जातो टू एक्झिक्युशन, जिथे आपण स्वतःला एक्सप्रेस करतो. मला असं वाटतंय, मला आता असं वाटतंय की हा स्टॉक इथनं वरती जाऊ शकतो, मला असं वाटतंय की हा स्टॉक इथनं खालती येऊ शकतो. सो त्याच्यासाठी पहिल्या स्टेप आपल्याला कव्हर करावं लागतील, एबीसीडी, वर्ड्स, सेंटेन्स, पॅरेग्राफ. या स्टेप झाल्यानंतर मग आपण ऍक्च्युअल ट्रेडिंग कडे येणार, जिथे मी स्वतः चार्टशी बोलणं चालू करणार. नाहीतर तोपर्यंत कसं आहे, हा चार्ट मला ओरडून सांगतोय. समजा हा चार्ट मध्ये जर्मन लँग्वेज आहे, जर्मन लँग्वेज मध्ये हा चार्ट ओरडून मला सांगतो की इथनं मला खालती यायचंय, ओके. पण तो जर्मन लँग्वेज मध्ये ओरडतोय, त्याच्यामुळे मला कळतच नाहीये. समोर खड्डा आहे तू पडशील, समोर खड्डा आहे तू पडशील, त्याने 10 वेळेस मला सांगितलं, पण मला माहितीच नाहीये. मी त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो अरे हा काय येण्यासारखा ओरडतोय, जाऊन खड्ड्यात पडतोय. चूक कोणाची आहे, चूक आपली आहे. चार्ट तर सांगत होता आपल्याला, पण आपण चार्टच्या लँग्वेजला समजून घेऊ शकलो नाही, म्हणून आपण पडलो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्याला त्याची लँग्वेज समजून घ्यायची, आणि लँग्वेज समजायला असा थोडा वेळ द्यावा लागतो. पहिल्या दिवसापासून तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही ना की मी जर्मन लँग्वेज मध्ये बोलायला चालू करेल. कुठली पण लँग्वेज असते, थोडंसं पहिले तुम्हाला आतमध्ये काहीतरी जाऊ द्यावं लागतं, डोक्यात काहीतरी बसावं लागतं, त्याच्यानंतर हळूहळू ते बाहेर येणं चालू होतं. जर 100 गोष्टी आत असतील तर त्याच्यातनं 5 गोष्टी बाहेर पडतात, हे लक्षात ठेवा नेहमी. त्यामुळे जितकं जास्ती आपण समजून घेऊ त्याच्यावरती प्रोसेसिंग आपलं ब्रेन करतं, त्याच्यातल्या ज्या आपल्या ब्रेनला वाटतं की ह्या जास्ती उपयोगी गोष्टी तेवढ्याच ते पकडून ठेवतं, आणि त्याच्यावरती मग पुन्हा रिप्रोसेसिंग चालू होतं की आता याच्यावरती मला काय करता येईल, याचा मला कसा उपयोग करून घेता येईल, आणि मग त्याच्यानुसार आपण आपले अनालिसिस डेव्हलप करायला लागतो. त्याच्यामुळे मी जे म्हटलं की जास्तीत जास्त चार्ट बघणं खूप आवश्यक आहे. जितके जास्ती चार्ट बघाल, जितक्या जास्ती चार्टला अनालिसिस कराल तेवढा तुमचा फायदा आहे. ओके. सो मला वाटतं आज आपण इथे थांबू, आपण इथपासून उद्या चालू करू, ठीक आहे. चालेल.
उद्यापासून आपण कॅन्डलस्टिक उद्याला आपण सुट्टी घेऊ. ठीक आहे. सध्या तरी म्हणजे आपला स्पीड व्यवस्थित आहे, तर सॅटर्डे संडे आपण सुट्टी ठेवू. जर आपल्याला वाटलं की आपण कुठे स्पीडमध्ये थोडाफार कमी होतोय तर मग आपण सॅटर्डेला घेत जाऊ. संडे तर कंपल्सरी ऑफ राहणार आपला, पण जर आपल्याला वाटलं की कुठे आपल्याला एक्स्ट्रा काही घ्यायची गरज आहे तर आपण सॅटर्डे घेत जाऊ. ओके. उद्याला नाही आपला. ठीक आहे. आपण डायरेक्टली मंडेला भेटू. आता मी त्या काही व्हिडिओ शेअर केल्या. सो सॅटर्डे संडे मध्ये ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरची लर्निंग माझ्याबरोबर शेअर करा फक्त. ठीक आहे. सो आजचं सेशन एक इम्पॉर्टंट सेशन होतं जिथं आपण ऍक्च्युअली टेक्निकल्स बघणं चालू केलंय. ठीक आहे. सो आपण पहिल्यांदा टेक्निकल शिकणार आणि मग फंडामेंटल शिकणार. नॉर्मली सगळीकडे उलट असतं, पहिले फंडामेंटल होतं आणि मग टेक्निकल होतं. सो जर आपल्याला टेक्निकल नुसार ट्रेड करायचंय तर फंडामेंटल शिकण्यामध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्टली आपण टेक्निकल वरती येऊ आणि मग त्याला फंडामेंटलची जोड कशी देता येईल, सो दॅट वी कॅन डू टेक्नो फंडा ट्रेड्स. म्हणजे चांगल्या कॅरेक्टरवाल्या कंपनीला चांगल्या प्राइसला घेणं हे आपल्याला जमलं पाहिजे. हे आपलं अल्टिमेट एम आहे. त्याच्यामुळे आपण फंडामेंटल कव्हर करू. आफ्टर टेक्निकल वी विल गो टू फंडामेंटल्स. ओके. चालेल. चलो देन. बाय बाय. हॅव अ नाईस वीकेंड. बाय. थँक्यू. बाय बाय.